फ्रेंडशिप डेच्या पूर्वसंध्येला चित्रपट पाहून आलो, परिणती. चित्रपट पाहिल्यानंतर मला एक ओळ पहिल्यांदा आठवली ती म्हणजे ती कविता आहे ना, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. खरंच मुलांच्या मैत्रीबद्दल आणि मुलांच्या मित्रांमध्ये होणाऱ्या गोष्टींबद्दल खूपसं लिहिलं गेलं, खूप चित्रपट आलेत. पण मुलींच्या मैत्रीबद्दल सांगणारे चित्रपट फार कमी आहेत आणि त्यातलाच एक हा चित्रपट. असं म्हणतात की मुलींना सांगायला माहेर असतं, सासर असतं, नवरा असतो, त्यांचे प्रॉब्लेम शेअर करायला. मुलांना हे सगळं करायला सहसा आवडत नाही या तिन्ही ठिकाणी. त्यामुळे तो या सगळ्या गोष्टी आपल्या मित्रांबरोबर शेअर करतो. आता विचार करा, अशीच एक स्त्री आहे जिच्याकडे हे तिन्ही सोर्स नाहीयेत आणि मग त्यावेळी जेव्हा तिच्या आयुष्यामध्ये एक मैत्रीण येते, तिची किंमत काय असेल ह्याचा आपण विचार नाही करू शकत आणि हेच या चित्रपटात दाखवलंय. चित्रपटाच्या चांगल्या गोष्टी म्हणाल तर अमृता मॅमचा अभिनय, सोनाली कुलकर्णी अप्रतिम, अक्षय कोठारी खूप छान आणि त्यासोबतच चिन्मय स्वामी नावाची एक नवीन मुलगी आहे. तिने जे या दोघींसमोर उभं राहून अभिनय केलाय ना, कडक. त्यासोबत चित्रपटाची कथा छान आहे, चित्रपटाचे संवाद छान आहेत आणि अजून छान मला वाटलं की चित्रपटातली गाणी आहेत ती ॲप्ट आहेत. कारण अशा प्रकारच्या स्टोरी ओरिएंटेड जे चित्रपट असतात त्याच्यामध्ये गाणी बहुधा स्टोरीला डिस्टर्ब करतात. पण या चित्रपटात तसं नाहीये. या चित्रपटातील गाणी जी आहेत ती स्टोरीला अजून एन्हान्स करतात. त्यामुळे ही एक मला खूप छान आवडलेली गोष्ट आहे. त्यासोबतच चित्रपटाचा टोन, जी चित्रपट स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करतोय तो टोन स्टार्ट टू एंड, म्हणजे जे मी कलर ग्रेडिंग किंवा DI बद्दल बोलतो, तर ते या चित्रपटामध्ये खूप छान मेंटेन केले. चांगल्या गोष्टी आहेत, वाईट तर असणारच. हा वाईट म्हणजे इतकंही तसं वाईट नाही म्हणायला, पण चित्रपटाची लांबी पूर्वार्धामध्ये खूप आहे आणि उत्तरार्धामध्ये ती लांबी मेंटेन करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी लवकर उरकल्यासारख्या वाटल्या. काही गोष्टी अनुत्तरित राहिल्यात, तर ते थोडंसं खटकलं. त्यासोबतच अमृता मॅमचा आता जारण मूव्ही आला, त्यामध्ये देखील त्या थोड्या मेंटली डिस्टर्ब असलेल्या व्यक्तीचं कॅरेक्टर प्ले करत होत्या. तसंच कॅरेक्टर इथे आहे. त्यामुळे हे दोन्ही कॅरेक्टर बघताना वारंवार जारणची आठवण येत होती. अ, बहुधा हा 2 चित्रपट एकापाठोपाठ एक आल्यामुळे झालेला घोळ असावा, बाकी काही नाहीये. त्यानंतर मला एक गोष्ट जी अ, मनाला लागली ती म्हणजे अशी होती की यार, अ, चित्रपट खूप कमी ठिकाणी लागलाय. चित्रपट बऱ्याच ठिकाणी लागला असता तर खूप लोकांनी पाहिला असता आणि तो चित्रपट एन्जॉय करता आला असता. हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे हा चित्रपट खूप कमी लोकांपर्यंत पोहोचला आणि आपण बऱ्याच लोकांपर्यंत असे जे न पोहोचले चित्रपट हे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे एक माझ्याकडून एक हा खास प्रयत्न होता. तर जर चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर पहा. तुमच्या जवळच्या किंवा जर तुमच्या आवाक्यात हा चित्रपट पाहण्यायोग्य जागा असेल तर नक्की जा, नक्की बघा आणि येऊन मला सांगा चित्रपट कसा वाटला.